हॅलो. चला विकेटचं पूजन करत आहेत ते जयरामजी अरवटे साहेब, वसई आदिवासी विकास समितीचे अध्यक्ष. तसेच प्रवीणजी धापची साहेब, वसई तालुका ग्रामीणचे अध्यक्ष आदिवासी सेलचे. तसेच झुंजार स्पोर्टचे सुनील सुता कोच यांच्या हस्ते हे सुद्धा विकेटचं पूजन करत आलेलं आहेत.
तसे डोक्यावरती कॅप गॉगल्स खाली उतरवायचे आहे. एक साथ विश्राम. एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू किया जाए. पंजाब गुजरात चल हिमाचल गाहे सब जय गाथा धन धन मंगल गायक जय भारत भाग्य विधाता. भारत माता की वंदे.
समितीचे अध्यक्ष जयराम जरवर साहेब टॉस बॉक्समध्ये यायचं आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आणि प्रमुख पाहुणे आमचे जयराम जरवडे साहेब. तर नाणेफेक होत आहे बाबोला बॉईज वर्सेस राजे लेवन वसई यांच्या या दोन संघामध्ये आणि कॉल आहे छापा आणि नाणेफेक जिंकल्यात ते म्हणजे बाबोला बॉईज अतिशय नाणेफेक जिंकलेलं आहे. काय निर्णय असेल तुमचा? क्षेत्ररक्षण. नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि राजे लेवन सुद्धा इकडे यायचं आहे. आणि या तुम्ही आज बाबोला बॉईज गेल्या वर्षी संघ खेळला नव्हता या टुर्नामेंटमध्ये, यावर्षी खेळण्यासाठी आलेला आहे. कसं वाटते तुम्हाला? नाही, गेल्या वर्षी पण आम्ही खेळलेलो. एक गाव म्हणजे फॉर्मॅटमध्ये खेळले की असोसिएशनमध्ये? असोसिएशनमधून खेळत होतो. ओके, असोसिएशनमध्ये संघ खेळला गेला. बेस्ट ऑफ लक बाबोला बॉईज. तसे राजे 11 संघ तुम्ही यावर्षी प्रथमच एंट्री केलेलं आहे वसई. नक्की तुम्ही नाणेफेक जिंकलेलं आहे. काय झालं आहे तुमचं आता? कसं वाटतं? काय तुमचं नाणेफेक जिंकलं डिसिजन झालं असतं? फिल्डिंग. नक्कीच फिल्डिंग घेतली असती पण तुमच्या मनासारखं झालं नाही. तर बेस्ट ऑफ लक मॅचसाठी. चला आता सामना सुरू होईल थोड्या वेळात, तो म्हणजे बाबोला बॉईज वर्सेस राजे 11 वसई.
3/2026 गुढीपाडवा भाबोला बॉईज वर्सेस राजा 11 वसई या दोन संघामध्ये चला सामन्याला सुरुवात होत आहे. दोन संघ भिडत आहेत. आजच्या पहिल्या सामन्यासाठी भाबोला बॉईज यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि राजे 11 वसई या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. चला झुंजार स्पोर्टचे सर्व जे राखीव खेळाडू आहेत त्यांनी बाउंड्री लावून बसून घ्यायचं आहे. चला झुंजार संघाचे जवरे खेळाडू आहेत समवेत त्यांनी प्लीज बाउंड्री लावून बसून घ्यायचं आहे. चला दोन्ही संघाचे राखीव खेळाडू प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे आहेत. दोन्ही संघाचे रिव्ह्यू तुम्हाला एकच भेटेल. उमेश आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते रत्नेश आणि गोलंदाजीला आहेत ते नकुल. चला सामन्याला सुरुवात होत आहे. नक्कीच फॉलो थ्रू मध्ये थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे गोलंदाजाला. पहिला चेंडू वाईट पंचांचा इशारा आणि वाईटच्या स्वरूपात श्री गणेश होत आहे तो राजे 11 वसई या संघाचा. पुन्हा चांगला चेंडू ऑफसाईडचा चेंडू एक धाव निश्चित पूर्ण. एकच धावडं समाधान. धावसंख्या 1 ने पुढे धावसंख्या पोचली गेली ती 2.
नक्कीच रनआउटच्या स्वरूपात ही गडी विकेट भेटलेली आहे. नक्कीच गडी बाद झालेला आहे. तो उमेशचे नवीन गोलंदाज गेलाय प्रज्वल. धावसंख्या झाली ती 2. पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या पोचले गेले ती 3. पुन्हा एकदा जोरदामाचा प्रयत्न म्हणजे पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या पोचली गेली ती 4 या धावसंख्यावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू, शॉर्टपिच चेंडू, चांगला प्रहार केलेला आहे. पॉवर प्लेचा षटक चालू आहे. नक्की चेंडू चौकार दिशेने जात आहे आणि हा येतोय चौकार. पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळलेले आहेत आणि पुन्हा एकदा वाईटचा इशारा दर्शवितात आणि नक्कीच वाईट स्वरूपात एक एक्स्ट्रा डाव. धावसंख्या पोचली गेले 9. अतिशय खराब अशी गोलंदाजी आता परत. 4 चेंडू वाईटच्या स्वरूपात हाताळले गेलेले आहेत ते गोलंदाज नकुल. पुन्हा एकदा रनअप मध्ये थोडासा प्रॉब्लेम गोलंदाजाला. नक्कीच स्ट्राईकला आहेत ते हार्ड हिटर फलंदाज रत्नेश. नक्कीच वसई संघासाठी अनेकदा फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा रनर फॉलो मध्ये प्रॉब्लेम होत आहे गोलंदाजाला. नक्कीच मागच्या रविवारी इथे 21 नायगाव स्पोर्ट्स भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. प्रथम परिचय 1 लाख, दुसरे म्हणजे 50,000 अशी भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा याच मैदानावरती पार पडली. आज 4 दिवस सामने आहेत. आदिवासी एक गाव एक आणि वसई युवा आदिवासी क्रिकेट कमिटीचे शुक्रवार आणि शनिवार या दिवशी संघ खेळले जातील. गुरुवार आणि रविवार एक गाव एक संघाचा फॉर्मॅट आहे आदिवासी. बघूया कुठले संघ 4 आज येथील रविवारच्या सेमीफायनल फायनलमध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला प्रहार केलेला आहे. नक्की झेल होऊ शकतो इथे आणि गाडी बाद.
रत्नशे बाद झाल्या, चांगला झेल पकडला गेला आणि नवीन फलंदाज गेलेले आहेत ते किरण आणि धावसंख्या 9. चेंडू झाले आतापर्यंत टाकून 3 चेंडू हाताळल्यावर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेचा षटक चालू आहे. जोधा मारण्याचा प्रयत्नामध्ये बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. चेंडू यष्टेच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू आणि 2 चेंडू चांगले हाताळले गेले. आता घटनेसारखा फलंदाजाला बाद केलं गेलं आणि चेंडू निर्धाव. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करण्याच्या प्रयत्नामध्ये आणि नक्कीच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय चांगल्याशी वापसी करतात गोलंदाज नकुल. तर पहिल्या 2 चेंडूमध्ये 9 धावा दिल्या होत्या. वाईटच्या स्वरूपात चौकार अशा 9 धावा आल्या होत्या आणि नक्कीच आता 3 चेंडू हाताळले, अप्रतिम हाताळले, निर्धाव चेंडू हाताळले गेलेले आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू प्रहार केला, झेल होऊ शकतो इथे आणि नक्की झेल सुटला गेला. नक्कीच झेल होता, क्षेत्ररक्षण पकडता आला नाही आणि षटक संपलेला आहे. 1 षटकांतर धावसंख्या पोचली गेली आहे ती राजे लेवने संघाची 2 गडी बाद 10. चला नवीन गोलंदाज सूरज वैयक्तिक पहिलं षटक संघाकडून, दुसरं षटक सूरज. पहिल्या षटकामध्ये 10 धावा केलेल्या आहेत त्या राजे लेवन वसई. 4 षटकाचा सामना आहे. 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा पटकवायच्या आहेत कारण भाबोला बॉईज संघ सुद्धा बलाढ्य संघ आहे. नक्कीच चांगल्याशी फलंदाजी आहे त्यांच्याकडे सुद्धा, म्हणून जास्तीत जास्त धावा करणे गरजेचं आहे राजे लेवन वसई या संघाला. जोरदार अशी अपील आणि गडी बाद. चला नवीन फलंदाज जात आहे तो रुपेश. नक्कीच चांगला पहिला चेंडू ते लेग बिफोर बाद केलं गेलं गोलंदाज सूरज यांनी. चांगला चेंडू हाताळला गेला आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज रुपेश. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळते, अप्रतिम. नक्की तिथे जर डायरेक्ट हिट झाली असती स्टंपवरती तर गडी बाद झाला असता.
पुन्हा चांगला चेंडू, शॉर्ट पे चेंडू, चांगला प्रहार केलेला आहे. निश्चितच चेंडू मिस फिल्डिंग होत आहे इथे आणि हा येतोय चौकार. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, बॅट सुटले गेली फलंदाच्या हातामधून. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, बॅट सुटले गेली फलंदाज रुपेश यांच्या हातातून. नशीब कोणाला दुखापत झाली नाही आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या झाला ती 14. चांगले चेंडू हाताळतात गोलंदाज सूरज. 4 चेंडू हाताळले, ते 4 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद केला त्यामध्ये. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्नामध्ये नक्की झेल उडलेला आहे, पण चेंडू नो लँड मध्ये पडला गेला आणि एकच धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचली गेली ती 15. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगले आतापर्यंत षटक हाताळले गेले ते सूरज यांनी. 5 चेंडू हाताळले गेले आणि फक्त 5 धावा दिले आतापर्यंत. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. आणि त्रिफळाची पोरी माझे हरी खेळाये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पड नवीन फलंदाज गेलाय सागर. 4 गडी बाद झालेत राजे लेवड आतापर्यंत 2 षटकामध्ये आणि धावसंख्या झाली ती 15. अप्रतिम षटक हाताला सूरज यांनी. फक्त 4 धावा 5 धावा दिल्या गेल्या आणि 2 गडी बाद केले. आणि नवीन फलंदाज सागर. आता बहुत शेवटचे 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये किती धावा करतात राजे लेवड वसई संघ. आणि गोलंदाजीला तर रोशन वैयक्तिक परिषद संघाकडून 3रं षटक रोशन. तर हार्ड विकेट फलंदाज रुपेश आता सुद्धा मैदानात आहेत राजे लेवड वसई या संघाचे. तर रोशन गोलंदाजी लागले. बघूया धावा करायच्या आहेत त्या राजालेन वसिया संघाला, कारण 2 षटकामध्ये फक्त 15 धावा झालेल्या आहेत आणि 4 गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा फुल टच चेंडू, चांगला प्रहार केलेला आहे. निश्चित 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का बघूया आणि एकच धावावर समाधान. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचली गेली ती 16 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू प्रहार केलाय. नक्कीच झेल होऊ शकतो आणि गडी बाद. अमित कुठल्या प्रकार पकडला गेला तो अमित.
नवीन फलंदाज राकेश. पुन्हा एकदा फुल टच चेंडू. नक्कीच मोठा प्रहार करायचा होता चेंडूवरती आणि निर्धाव चेंडू. पुन्हा चांगला चेंडू ऑफ साईडला प्लेसमेंट केला. एकच धाव आणि धावसंख्या एकीने पुढे सरकते. धावसंख्या मोजली गेली ती 17. 2 चेंडू जसे खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकातील. अतिशय चांगला फटका लेग साईन तडवला चेंडू. बघूया किती धावा येतात आणि पंचांचा इशारा चौकार. नक्कीच मोठा प्रहार केला रुपेश यांनी. का रुपेश हे हार्ड विकेट फलंदाज आहेत. नक्कीच शेवटच्या क्षणी येऊन मोठे मोठे फटके मारण्यात त्याची क्षमता आहे फलंदाजामध्ये. आणि धावसंख्या 4 ने पुढे सरते. धावसंख्या मोजली गेली ती 21. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. नक्कीच 7 चेंडू आहे. 7 चेंडूचा फेस करायचे ते स्वतः रुपेश यांना. पुन्हा एकदा चांगला चेंडू खोलवर चेंडू होता. नक्कीच एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का बघूया. आणि एकच धावावर समाधान. धावसंख्या 1 ने पुढे सरते. धावसंख्या पोचली गेली ती 3 षटकानंतर 22. धावसंख्या पोचली गेली ती 22. शेवटचा षटक अंतिम षटक गोलंदाजीला आहेत ते अमित. पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगला प्रहार केलेला आहे. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होतो का बघूया. आणि गडी बाद. भेंडीचा पिवला फूल फुल ग भेंडीचा पिवला फूल. भेंडीचा पिवला फूल फुल ग भेंडीचा पिवला. पुन्हा एकदा चांगला प्रहार ऑफसाईडला चेंडू. निश्चितच एक धाव पूर्ण आणि एका धाव समाधान. धावसंख्या 1 ने पुढे धावसंख्या पोचली गेली ती 24. शेवटचे 4 चेंडू आहेत. बघा 4 चेंडूमध्ये रुपेश किती धावा करतात. पण धावसंख्या झाली ती 24. आणि जोरदार अशी अपील पूर्णपणे फेटाळले पंचांनी. जोरदार अशी अपील केली होती. लेग बिफोर आणि कॅचसाठी रिव्ह्यू नसेल लक्षात ठेवा. आणि उंचावून तडवला चेंडू. हा येतोय षटकार.
चांगला असा प्रहार रुपेशाच्या बॅटमधून निघाला षटकार. धावसंख्या बोचली गेली ती 30. पुन्हा एकदा चांगला प्रहार लेक्सेंडर चेंडू आणि हा येतो 1 बाउंड चौकार. बघा रुपेशांनी नक्कीच आक्रमक फलंदाजी करायला लागलेले आहेत, कारण धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 34. तर शेवटचा चेंडू आहे, बघूया शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा करता रुपेश. रुपेश मागोच बोला का हार्ड हिटर फलंदाज आहेत, नेहमीच शेवटच्या श्रेणीहून मोठे फटके खेळतात. पुन्हा एकदा चांगला प्रहार उंचावून चेंडू की झेल होऊ शकतो आणि गडी बाद. नाव कमावलं आव्हान ठेवले ते राजे 11 वसई या संघाने बाबुलबाई संघाला. 24 चेंडू 35 धावा. चला यानंतर होणारा सामना चला पीर बाबा पापडी संघाचा कर्णधार आणि एनसीसी नायगाव. चला यानंतर नेक्स्ट होणारा सामना आहे तो एनसीसी नायगाव वर्सेस पीर बाबा पापडी. यांनी दोन्ही संघांनी यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी.
ते अमित आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते लव आणि गोलंदाज येतात ते प्रथम षटक घेऊन किरण. पहिला शॉर्ट पिच चेंडू नक्कीच झेल होऊ शकतो इथे आणि झेल सुटलेला आहे. अमित सारख्या फलंदाजाला जीवदान दिलेला आहे. नक्कीच गडी बाद झाला असता, गोल्डन डकचा शिकार झाला असता अमित, आणि झेल सुटला गेला क्षेत्ररक्षणाकडून. आणि नक्कीच जीवदान दिलेलं आहे ते अमित यांना. बघूया किती फायदा करतात फलंदाज अमित. आणि 35 धावांचं आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी. आणि नक्कीच तुम्हाला झेल पकडायचे आहेत. आणि पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धावसंख्या एकीने वाढते. धावसंख्या पोचले गेले 2. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्नामध्ये चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा जोरदार मारायचा प्रयत्नामध्ये पुन्हा चेंडू निर्धाव. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते गोलंदाज किरण यांची. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला लेग साईड तळला चेंडू. एकच धाव आणि धावसंख्या एकने पुढे सर धावसंख्या पोहोचली गेली 3. नक्कीच 4 चेंडू हाताळले गेले आतापर्यंत. गोलंदाज किरण यांनी फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. आणि अमित सर यांचा झेल सुद्धा सुटला गेला. बघूया अमित याने जीवदान दिलेलं आहे. अमित किती महागडे ठरू शकतात राजा इलेव्हन वसी या संघाला. आणि पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धावसंख्या पोचते 4. पुन्हा एकदा बॅक टू बॅक वाईट आणि धावसंख्या पोचली गेले 5. आता नक्कीच चेंडू पुन्हा वाईट बघत होते खेळाडू, पण पंचदर्शीचा का चेंडू वाईट नाही आहे. आणि शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. धावसंख्या पोचली गेली आहे ती 5. आणि नक्कीच फुल टच चेंडू आणि हा येतोय षटकार.
जीवदान दिलं होतं आम्ही त्या खेळाडूला नक्कीच शून्यावरती बाद होते आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला आम्ही त्याच फलंदाजाने आणि धावसंख्या पोचली गेली ती 11. एक षटकानंतर बिनबाद भाबोला बॉईज संघाची धावसंख्या झाली 11. चला गोलंदाज राकेश वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात आणि संघाकडून दुसरं. 35 धावांचं आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी, ते म्हणजे भाबोला बॉईज संघाला. 5 चेंडू चांगले हाताळले होते किरण यांनी आणि शेवटचा चेंडू एकदम फुलटत दिला आणि मोठा प्रहार ठोकला गेला अमित यांनी. पुन्हा एकदा फुलटच चेंडू, चांगला स्ट्रेट डाव खेळलेला आहे. नक्की चेंडू चौका दिशेने जात आहे आणि हा येतोय चौकार. बॉय नाव त्याचा फरदीन काझी, आय मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा फरदीन काझी, आय मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा फरदीन काझी, आय मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा फरदीन काझी. चला धावसंख्या पोचली गेली आहे ती 15. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला गेलेला आहे. आणि नक्कीच आज गाडी बाद. बघा पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि झेल बाद केला रुपेश यांनी. फलंदाज अर्जुन लव हे बाद झालेले आहेत. राकेश हे अतिशय चांगल्याचे गोलंदाज आहेत. नक्कीच पहिला चेंडू फुलटेज होता, चौकार गेला. दुसऱ्या चेंडूवरती नक्कीच गडी बाद केला. आता नवीन फुला अर्जुन आणि धावसंख्या झाली ती 15. आता सुद्धा 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अतिशय चांगला चेंडू, जोरदार अशी अपील आणि अपील पूर्णपणे फेटाळले पंचाने आणि नक्कीच चांगला चेंडू बघायला निर्धाव चेंडू. चला पीर बाबा पापडी संघाचा कर्णधार आला असेल त्याने प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा पंचांकडे दाब, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बघा. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. अतिशय चांगल्याशी गोलंदाजी बघायला मिळते राकेश यांच्याकडून. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली आहे ती 16. 2 षटकानंतर धावसंख्या पोचली गेली आहे ती भाबोला बॉईज संघाची 16.
19 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी बाबुला बॉईज संघाला. अतिशय चांगलं असं षटक हाताळलं गेलं ते म्हणजे राकेश यांनी एक गडी बाद केला आणि फक्त 6 धावा दिल्या. आणि गोलंदाजीला ते सागर. शॉर्ट पिच चेंडू चांगला प्रहार केला. पुन्हा एकदा नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे तिकडे. एक धाव निश्चित पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का बघूया. आणि एकच धावावर समाधान आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली आहे ती 17. चला दोन संघाचे कर्णधार आलेले आहेत बाबुला बॉईज आणि NCC नायगाव. तर पीर बाबा पापडी आणि NCC नायगाव यांच्यामध्ये नाणेफेक होईल या षटक संपल्यानंतर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू चांगला प्रहार केलाय. पुन्हा एकदा नक्कीच एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो का बघूया इकडे. आणि चांगलं क्षेत्ररक्षण रुपेश यांचं. आणि नक्कीच एक धाव. धावसंख्या पोचली गेली ती 18. आतापर्यंत 2 चेंडू चांगले हाताळले गेले. फक्त 2 धावा दिल्या गेल्या 2 चेंडूमध्ये. आणि पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या पोचते ती 19. पुन्हा चांगला चेंडू कव्हरचा चेंडू खेळला गेलेला आहे. नक्कीच एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का बघूया. आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली ती 21. 14 धावांची गरज आहे. तर 9 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू चांगला प्रहार केलेला. बघू किती धावा येतात. एक धाव तर निश्चितच पूर्ण आणि एकच धावावर समाधान. धावसंख्या पोचते 22. 8 चेंडू 13 धावा. अतिशय चांगलाचा प्रहार उंचा थोडा हा येतोय षटकार. संख्या पोचली गेली आहे ती 28. या धावसंख्येवरती 7 धावांची गरज. 7 चेंडू 7 धावा. झेल सुटला गेला आणि आक्रमक फलंदाज ठरल्यात अमित. पुन्हा एकदा चांगला प्रहार. लेग साइड थोडा चेंडू. नक्की चेंडू चौकार दिशेने जात आहे आणि हा येतोय चौकार. गेली ती 32. सामना जिंकण्याची 3 धावांची गरज. चला नाणेफेक करून घेऊया. ते म्हणजे NCC नायगाव वर्से पीर बाबा पापडे. आणि नाणेफेक करती प्रवीणजी जापची साहेब वसई तालुका ग्रामीणचे अध्यक्ष आदिवासी काँग्रेसचे यांच्या हस्ते नाणेफेक होईल. चला दोन्ही संघांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि गोलंदाज उमेश. नक्कीच NCC नायगाव नाणेफेक जिंकलेली आहे. चला पहिला चेंडू निर्धाव. बघा 5 चेंडू 3 धावा. 5
आणि नक्कीच ऑफ साईडला चेंडू नक्कीच चांगला प्रकारे एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि हा येतोय चौकार आणि सामना च्या जागी त्यांनी बोलले की आमचा बँजो 11 हा संघ खेळवला जाईल. बँजो 11 नायगाव वर्सेस पीर बाबा पापडी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरत आहे तो चला मॅचचा मानकरी येतो अमित. 6 चेंडू 18 धावा. जोरदार टाळ्या होत्या अमितसाठी. नक्कीच त्यांना मेडल्स जे आलेले आहेत आपल्याला अमर शेख यांच्याकडून मेडल्स आणि टी शर्ट आलेत ते स्वर्गवासी जमनाबिजू चषक 2026 टी शर्ट आहेत ते म्हणजे सुनील सुतार, संजय सुतार आणि कुंदन सुतार यांच्याकडून आलेले आहेत. चला आम्ही त्यांनी यायचं आहे. हॅलो चला मॅचचा मानकरी येतो अमित. 6 चेंडू 18 धावा. त्यांना टी शर्ट्स आणि मेडल्स देतील आमचे वसई आदिवासी विकास समिती अध्यक्ष जयरामजी हरवटे साहेब. नक्की टी शर्ट कंपल्सरी पुढच्या मॅचला टी शर्ट घालूनच खेळायचं लक्षात ठेवा. चला जे फलंदाजीला जे खेळाडू असतील ते कॉमेंट्री बॉक्समध्ये उतरायचे. फलंदाजीला लक्षात ठेवा. फलंदाजीला सर्वांनी लक्षात ठेवा. कॉमेंट्री बॉक्स चला जे फलंदाजीला आहे ते लक्षात ठेवा. कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्समध्ये उतरायचं आहे.
बॉक्समध्ये यायचं आहे. पीरबाबा पापडी आणि बँजो 11 नायगाव या दोन्ही संघाचे 12वी खेळाडू प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. नायगाव बँजो या खेळाडूला कोण विसरू शकत नाही. पालघर जिल्ह्यामध्ये जे नाव केलं जितेश धनवा उर्फ बँजो, अप्रतिम खेळाडू होता. गोलंदाजी तितकी चांगली, फलंदाजी, क्षेत्ररक्षण आज आपल्यामध्ये नाही आणि त्याच नावाने हा संघ इथे खेळत आहे. बँजो 11 नक्कीच सुरेश बाबर इथे आलेले आहेत आपल्यामध्ये. तसेच प्रवीण सुतार यांनी सुद्धा यायचं आहे. दोन संघ भिडत आहेत ते म्हणजे पीरबाबा पापडी वर्सेस बँजो 11 नायगाव.